नमस्कार. भूतकाळाचे पानमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या दिवसाबद्दल. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. आता हा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये, तर त्यामागे एक मोठा इतिहास आणि एक खोल उद्देश दडलेला आहे. 8 मार्च ही तारीख आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण कधी विचार केलाय हा दिवस इतका महत्वाचा का आहे? म्हणजे ही फक्त एक तारीख नाहीये, तर हा दिवस आहे जगभरातल्या महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा. पण मग प्रश्न असा येतो की याची सुरुवात नेमकी झाली कशी आणि आजच्या काळात या दिवसाचं महत्त्व काय आहे? चला आज याचाच शोध घेऊया. तर मग सगळ्यात आधी आपण या दिवसाचा जो मूळ उद्देश आहे ना तो समजून घेऊया. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागे नेमकी संकल्पना आहे तरी काय? तर बघा, दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. याचा एक मुख्य उद्देश तर नक्कीच आहे की महिलांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात जे काही मिळवलं आहे त्या कर्तृत्वाचा सन्मान करायचा. पण खरं सांगायचं तर याच्याही पलीकडे एक मोठं ध्येय आहे. ते म्हणजे त्यांचे हक्क, त्यांची समानता आणि त्यांचं सशक्तीकरण याबद्दल समाजामध्ये एक जागरूकता निर्माण करणं. हे या दिवसाचं खरं उद्दिष्ट आहे. आता या दिवसाचं महत्त्व जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. कारण खरं तर इतिहासाचं प्रत्येक पान उलगडलं ना, तर त्यावर महिलांनी दिलेलं अमूल्य योगदान आपल्याला दिसेल. बघा, इतिहासात महिलांनी कितीतरी अडचणींवर मात करून मोठं योगदान दिलंय. मग ते शिक्षण क्षेत्र असो, जिथे त्यांनी समाज घडवला, किंवा विज्ञान असो, जिथे त्यांनी नवीन शोध लावले. इतकंच नाही, तर क्रीडा, राजकारण, कला असं एकही क्षेत्र नाहीये जिथे त्यांनी आपली एक वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण केली नाही. प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि जेव्हा आपण प्रेरणास्थानांबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या भारताचा समृद्ध इतिहास कसा विसरता येईल, बरोबर? आपल्याकडे तर अशा अनेक महान महिला होऊन गेल्या आहेत, ज्यांनी अक्षरशः इतिहास घडवला आहे. पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अर्थातच सावित्रीबाई फुले. विचार करा, तो काळ कसा असेल जेव्हा मुलींना घराबाहेर पडायची सुद्धा परवानगी नव्हती. अशा काळात त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्याचं धाडस केलं. त्यांचं हे कार्य म्हणजे एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी होती. आणि दुसरं उदाहरण, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी किती शौर्याने लढा दिला. त्यांचं ते धैर्य, ते नेतृत्व आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतं. खरं तर अशा एक दोन नाही, तर अनेक महिलांनी मिळून आपल्या भारताच्या इतिहासाला आकार दिला आहे. तर या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महिला म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती स्वतः एक शक्ती आहे. हे वाक्य बघा, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की महिला म्हणजे फक्त घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती एक शक्ती, प्रेरणा आणि बदल घडवणारी ताकद आहे. जोपर्यंत आपण ही विचारसरणी मनापासून स्वीकारत नाही, तोपर्यंत खरा बदल शक्यच नाही. आणि म्हणूनच हा महिला दिन आपल्याला याचीच आठवण करून देतो की समाजाची खरी प्रगती ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा महिलांना समान संधी, सन्मान आणि सुरक्षितता मिळेल. सोपं आहे. स्त्रियांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही. तो कायम अपूर्णच राहील. म्हणूनच या खास दिवशी फक्त शुभेच्छा देऊन थांबू नका. चला आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. की आपण महिलांचा आदर करू, त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या ध्येयांना आपण प्रोत्साहन देऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी नेहमीच ठामपणे उभे राहू. लक्षात ठेवा, हा बदल कुणीतरी येऊन करणार नाहीये, तर तो प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करायचा आहे. तर सर्व महिलांना त्यांच्या सामर्थ्यासाठी, त्यांच्या धैर्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक अमूल्य योगदानासाठी मनापासून सलाम. आणि हो, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जात आहे. जरा विचार करा, जर प्रत्येक स्त्रीला समान संधी आणि सन्मान मिळाला, तर भविष्यात त्या अजून कोणती नवी शिखरं गाठू शकतील? याचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच करायला हवा. जर आजचं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल, तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या भूतकाळाचे पान या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. धन्यवाद.